नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, वकील साहेबांमुळे भुवनेश्वरीचं सत्य अधिपतीसमोर तर अक्षराने फोडलं इराचं थोबाड. मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आता मदनला भेटल्यापासून बाबांनी घरामध्ये चांगलाच राडा घातलेला असतो, मात्र अक्षरा काय अधिपतीच्या विरोधात जायला तयार नसते. ती म्हणत असते, बाबा मी अधिपतींना वचन दिलंय, त्यामुळे मी वचन तोडू शकणार नाही. मात्र बाबांचं एकच म्हणणं असतं, अक्षरा तुझे डोळे उघड आणि एकदा तुझ्या भविष्याचा विचार कर. तुला ही भुवनेश्वरी मॅडम त्या घरामध्ये टिकू देणार नाही. तेव्हा मात्र अक्षरा बोलते, बाबा मी माझा विचार केलाय, माझं भविष्य अधिपतीसोबतच राहण्यामध्ये आहे. तेवढ्यातच आता इरा येते. आता इराला भुवनेश्वरी मॅडमने पैशाची लालूच दिलेली असते, त्यामुळे इरा आता भुवनेश्वरी मॅडमने सांगितल्याप्रमाणे काही करून त्या डिवोर्स पेपरवर आता अक्षराकडून साईन करून घेते. त्यामुळे आता इरा आता अक्षराला बोलण्यामध्ये अडकवते आणि अक्षराकडून ते साईन आता त्या कागदपत्रांवर घेते आणि थोड्या वेळाने फोन आल्याचं नाटक करून आता भुवनेश्वरी मॅडमकडे निघते. तर इकडे मात्र वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता डिवोर्स पेपरवर अधिपती आणि अक्षराच्या साईन झालेले असतात. तर इकडे आता इरा आता पोचणारच तितक्यातच दुर्गीचा फोन येतो आणि तिला बोलू लागते, अर्जंटमध्ये आता तुला यावंच लागणार आहे. त्यामुळे इरा पूर्णपणे धावपळ करत आता वकील साहेबांच्या ऑफिसवर पोहोचते आणि म्हणू लागते, हे घ्या. वकील साहेब आता इराकडून तो कागद घेतात आणि फाईल बनवून भुवनेश्वरी मॅडमला सांगू लागतात, आता सर्व काम झालंय. तेव्हा मात्र भुवनेश्वरी बोलते, हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे, म्हणजे हे कागदपत्र आजच्याच आता सुनबाईंच्या हातामध्ये पोचले पाहिजे. तेव्हा वकील साहेब बोलतात, मॅडम मी आताच निघतो. तर इकडे मात्र अधिपती आता अक्षराला भेटायला निघतो. अधिपती मनोमन विचार करत असतो, मासिरबाई आता खूप दिवस झाले आपल्याला दूर राहून, तुम्ही माझ्यासोबत येणार की नाही हे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार माझ्यासोबत येण्यासाठी, त्यामुळेच मी तुमच्याकडे येतोय. तर इकडे मात्र वकील साहेब आता अक्षराच्या घरी पोहोचतात. आता वकील साहेबांना बघून आईबाबांना पूर्णपणे शॉकच बसतो. तेव्हा मात्र अक्षरा आता त्यांना विचारू लागते, काय झालं. तेव्हा वकील साहेब आता अक्षराच्या हातामध्ये ते पेपर देतात. तेव्हा अक्षरा बोलते, हे काय आहे. तेव्हा वकील साहेब बोलतात, नोटीस. तेव्हा अक्षरा बोलते, कुठली नोटीस. तेव्हा वकील साहेब बोलतात, डिवोर्सची. आता मात्र अक्षराला चांगला धक्का बसतो. ती पूर्णपणे शॉकच झालेली असते आणि ती विचारू लागते, हे कुणी दिली डिवोर्स. तेव्हा मात्र वकील साहेब बोलतात, अधिपती सूर्यवंशींनी. तेव्हा मात्र अक्षरा बोलते, हे शक्य नाही, अधिपती असं कधीच करणार नाही. तेवढ्यातच अधिपती आता अक्षराच्या घरी पोहोचतो. तेव्हा अधिपतीला वकील साहेब क्रॉस होतात. तेव्हा अधिपती आतमध्ये येतो आणि अक्षराला विचारू लागतो, वकील साहेब कशासाठी आले होते. तेव्हा मात्र अक्षरा बोलते, त्यांनी ही नोटीस दिली आहे. तेव्हा मात्र बाबांना खूपच राग आलेला असतो. ते आता अधिपतीला बोलू लागतात, काय नाटक करता हो, स्वतःच करतात आणि आम्हाला विचारताय काय झालं ते. तेव्हा मात्र अधिपती बोलतो, बाबा तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वरी बोलते, आता खरा खेळ सुरू झालाय, सोनबाई खूप उड्या मारत होत्या ना, आता बघा काय होते. तर मित्रांनो, आता अधिपतीला जेव्हा कळणार की ती नोटीस मी नाही तर भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरीने पाठवली आहे, तेव्हा मात्र अधिपतीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो.